चाहिए मतलब हाँ। जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी ट्युटोरियल वाईटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला सॉंग असणारे ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला सिक्युरिटी ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घेऊयात. त्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN आपल्याला कनेक्टेड करून घ्यायचे. त्यानंतर बॅक करून घेऊयात. इथे आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून ॲड ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे. त्यानंतर खालती तुम्हाला रेशोवरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून इथे तुम्हाला ट्रान्सपरन्समध्ये रिसाईजमध्ये 9.6 करून फोटो हवा आहे तसं ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर मित्रांनो, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये मी बिटमार्ट व्हिडिओ दिलेले तो व्हिडिओ ॲड करून ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून बिटमार्ट व्हिडिओचं जेवढं टायमिंग आहे तेवढंच फोटो जेवढं टायमिंग ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर बिटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून खालती तुम्हाला हॅशटॅग ऑडिओचे ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथं 15 पण झूम करून घेऊयात. त्यानंतर मित्रांनो, आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे याचे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. सो अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. तर मित्रांनो, आपलं स्प्लिट करून झालं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे. त्यानंतर बिटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून खालती तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन भेटेल. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून मी टेक्स्ट PNG दिलेली तो टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याचं टायमिंग आपल्याला 0 सेकंडपासून 2 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 2 सेकंडच्या खालती आपल्याला टेक्स्ट PNGवरती क्लिक करून ते आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टेक्स्टवरती क्लिक करून रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन तिथे आपल्याला इमेज PNG ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला 25 डिग्रीमध्ये रोटेट करून वरती कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचं टायमिंग आपल्याला 2 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो ॲडजस्ट करून झाले. त्यानंतर स्टार्ट यायचं. स्टार्ट यायचं. त्यानंतर मित्रांनो, 2 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून आपल्याला हवा आहे तो फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. सो तुम्हाला हवे तेवढे फोटो तुम्ही चेंज करून घेऊ शकता रिप्लेस ऑप्शनचा यूज करून. सो रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ट्रान्सपरंटमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जाऊन 9.6 करून फोटो हवा आहे तसं ॲडजस्ट करून ओके करून स्क्रीनवरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे रिप्लेस ऑप्शनचा यूज करून तुम्हाला हवे तेवढे फोटो तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता. त्यानंतर रिसाईजमध्ये जाऊन 9.6 करून ओके करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपला फोटो रिप्लेस करून झाले. त्यानंतर ॲनिमेशन देण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. सो तिथे मी सगळे ॲनिमेशन ॲड केलेले आहे. तर मित्रांनो, इथे 15 पण झूम करून घ्यायचं. त्यानंतर टेक्स्ट PNGवरती क्लिक करून घ्यायचं. 1 नंबर लेटचा टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करून तिथे आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये झूम 1 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये इनमध्ये WF ही ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला झूम 1 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये तुम्हाला रॉक होरिझॉन्टली ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये तुम्हाला फ्लॅश इन ही ॲनिमेशन देऊन 4 सेकंडवरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला क्रॉस ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 ही ॲनिमेशन द्यायची आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 ही ॲनिमेशन द्यायची आहे. त्या पुढच्या लेअरवरती इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाइड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये ट्रेन 4 ही ॲनिमेशन द्यायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला इनमध्ये रिप्ले ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला ग्रे मार्क ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचे. स्टार्टला याच्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंगला जे आयकॉन दिसते त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला मोमेंटमध्ये पुल आउट ही ॲनिमेशन देऊन अप्लाय टू ऑल व्हिडिओ करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर सगळ्या आपल्या स्टिकला अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर वरती बाण दिसते त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.